कर्नल सोफिया कुरेशींवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश। विजय शहांनी खरोखर माफी मागितली की मगरीचे अश्रू ढाळले? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरील आजची सुनावणी संपली। पुढील सुनावणी 3 जूनला। संतोष देशमुखांना न्याय कधी? भारतीय लष्कराकडून ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ जारी। भारतीय लष्कराच्या शौर्याचा नवा व्हिडिओ समोर। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून 6 दिवसीय परदेश दौऱ्यावर नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीला भेट देणार। नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी एसआयटी गठीत करण्याचे आदेश। 9 सदस्यांची विशेष चौकशी समिती स्थापन। राज्यात तब्बल 8,000हून अधिक गावात शाळाच नाहीत। 8,213 गावात प्राथमिक शिक्षण देणारी एकही शाळा नाही। शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे केंद्र सरकारचे निर्देश। मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याची भीती व्यक्त। केईएम रुग्णालयात 2 संशयित कोरोना बाधितांचा मृत्यू, तर 59 वर्ष महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात। जगबुडी नदी पात्रात कार कोसळून 5 जणांचा जागीच मृत्यू। राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम। पश्चिम विदर्भात 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी। मुंबई ठाण्यातही पहाटेपासून पावसाच्या सरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।